नमस्कार, आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। अखेर उद्या होणारी 28 जून 2026 ची TET परीक्षा रद्द झाली। याचं कारण एकच, महाराष्ट्र राज्यातील 1028 केंद्रावरती शिक्षक पात्र परीक्षा म्हणजे TET टीचर एलिजिबिलिटी टेस्ट 2026 घेण्याचे प्रस्तावित होते, परंतु महाराष्ट्र शासनाच्या राज्य परीक्षा परिषद पुणे यांचं आजचं हे पत्र 27/6/2026 रोजीचं, त्या अंतर्गत 27 जून 2026 रोजी पहाटेच्या सुमारास दिलेल्या पत्राच्या माहितीनुसार भिवंडी येथे काही निष्मांकडे प्रश्नपत्रिकेबद्दल माहिती असल्याचे समजल्यामुळे तिथे धाड टाकण्यात आली परीक्षा परिषदेतर्फे। त्यानंतर त्यामध्ये TET जून 2026 च्या परीक्षेमध्ये येणाऱ्या प्रश्नपत्रिकेमधील काही प्रश्न समान असल्याचे आढळून आल्यामुळे त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे। परंतु उद्या होणारे 1028 केंद्रावरती महाराष्ट्र राज्यातील TET परीक्षा ही रद्द करण्यात आलेली आहे। सदर परिस्थिती लक्षात घेता 28 जून 2026 रोजी होणारी ही परीक्षा रद्द करण्यात म्हणजे पुढे ढकलण्यात आलेली आहे। या परीक्षेमुळे महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या कोणत्याही परिस्थितीमध्ये परीक्षा पूर्ण पारदर्शकपणेच व्हावी यासाठी प्रयत्न असल्यामुळे याबाबतचा सखोल चौकशी होऊन त्यानंतर परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली आहे। परंतु परीक्षा ही तुमची पुढे ढकलण्यात रद्द झालेली असून नक्कीच परीक्षा होणार आहे। शिक्षक पात्र परीक्षेबाबत विचार केला तर ही परीक्षेचे सुद्धा पेपर फुटतात। देशातील नॅशनल टेस्टिंग एजन्सीचे नीटचे पेपर फुटले, तशाच प्रकारचे आजच्या या पेपरच्या बाबत प्रश्न हे सारखेच असल्यामुळे परीक्षा परिषदेने नीटच्या एक्झामच्या बाबत जी घटना घडली त्याबाबत आपल्याबरोबर सुद्धा घडू नये म्हणून ही परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली आहे। खरं तर विचार केला तर TET, CET, नीट विचार केला तर ह्या सर्व परीक्षा भारत सरकारच्या किंवा राज्य सरकारच्या विविध प्रकारच्या डिपार्टमेंट मार्फत परीक्षा होत असतात, परंतु या परीक्षांचं पारदर्शकता, ट्रान्सपरन्सी राहिली आहेत का? परीक्षा उद्या आहेत आणि आज पाठी एखाद्या व्यक्तीकडे प्रश्न सापडतायत, याचा नेमकं द्योतक काय? याला जबाबदार कोण? खरंच प्रत्येक परीक्षा प्रत्येक व्यक्तीला हा न्याय भेटेल का? परीक्षा उद्याहून ठेपली आणि आज रद्द होत आहेत। शिक्षक पात्रता परीक्षा ही एका शिक्षकाची परीक्षा जो देश घडवतो ती परीक्षा सुद्धा होत असताना पूर्णपणे पेपर फुटले जातात, प्रश्न फुटले जातात, हे सगळ्यात घातक आहेत। म्हणून सर्व माझ्या शिक्षक बंधू आणि भगिनींना विनंती आहे, उद्या होणारे 1028 केंद्रावरती होणारी शिक्षक पात्र परीक्षा ही पुढे ढकलण्यात आलेली असल्यामुळे आपण जे नियोजन केलं होतं परीक्षेचं ते थांबवावं आणि पुढील आपल्या परीक्षेच्या बाबतचं संपूर्ण आपल्या लॉगिन ID वरती जाऊन चेक करायचं आहे। परंतु परीक्षा परिषदेने एकदम सुतोवाच सांगितले की महाराष्ट्र राज्याच्या परीक्षा परिषदेने सांगितले पुन्हा येते गैरप्रकार लक्षात घेता नीट एक्झाम 2026 चा याबाबत सुरक्षिततेच्या बाबत ही परीक्षा फक्त पुढे ढकलण्यात आलेली आहे। यामध्ये तथ्य आढळल्यास त्या व्यक्तीवरती कारवाई करण्यात येणारच आहे, ऑलरेडी त्यांच्यावर कारवाई झाली आहे। परंतु परीक्षा रद्द झालेली आहे आणि परीक्षा रद्द होण्याचं कारण एकच आहे, पेपर फुटी। देशाला, राज्याला लागलेले सगळ्यात मोठं हे ग्रहण आहे, हे कधी थांबणार? ज्या दिवशी थांबेल नक्कीच हा देश पुढे जाईल। अशाच प्रकारच्या व्हिडिओ बघण्यासाठी आमचं चॅनल मोटिवेशनल गुरुजीला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि महत्त्वाची गोष्ट, आपण जे नियोजन केलं होतं ते नियोजन आपण थांबवायचं उद्या पेपरचं, कारण 1028 केंद्रावरती होणारी शिक्षक पात्रता परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली आहे। त्याचं प्रकटन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यातर्फे निघालेलं आहे। आपल्या स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे आपण सर्वांनी बघायचं आहे। अशाच प्रकारच्या व्हिडिओ बघण्यासाठी मोटिवेशनल गुरुजीला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा। धन्यवाद।